हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा आता आज डे 33 आहे. लास्टच्या 3 डेजपासून आपण ही स्लीव्जची डिझाईन बघितली होती. किती छान प्रकारे आपण स्लीव्जच्या ह्या डिझाईन शिकलो आहेत. आता ह्या स्लीव्जला बघा, तुम्ही अशा डिझाईन पण करू शकतात आणि परत इथे खाली जे आहे बॉर्डर, ती बॉर्डर पण खूप सुंदर प्रकारे अशी बॉर्डर तुम्ही करू शकतात. आणि खूप छान प्रकारे आपल्या ह्या 3 दिवसापासूनच्या ह्या डिझाईन आता कंप्लीट झाल्या आहेत. तर आता इथे आपण आज नवीन शिकणार आहोत. इथे मी आता हे बघा, ही जरदोशी घेतली आहे. ही एकदम बारीक अशी जरदोशी आहे. यात पण 2 प्रकार येतात. एक मोठी, एक थोडी याच्यापेक्षा जाड येते आणि ती स्प्रिंगसारखी असते. ही एकदम बारीक असते. ही आपल्याला वर्क करताना ही जास्त यूज होते. ब्लाऊजचं वगैरे लीफ फिलिंग हे ते ह्या बारीक जरदोशीने केलं जातं. तर इथे मी आज ही जरदोशी घेतली आहे. तर इथे आपण आज ह्या जरदोशीपासून लीफ कसं फिल करायचं हे बघणार आहोत. चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे मी ही जरदोशी घेतली आहे. हा आपला नॉर्मल शिलाईचा गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि ही आपली मटेरियलची निडल घेतली आहे. इथे आता आपल्याला सगळ्यात पहिले लीफ ड्रॉ करून घ्यायचं आहे छान प्रकारे छोटंसं. आणि जर का तुम्हाला ड्रॉ करायला जमत नसेल ना, तर तुम्ही काय करा, एकदाच एखाद्या पुठ्ठ्यावर म्हणा किंवा कशावर मस्त एक लीफ हळूवारपणे ड्रॉ करून बघा आणि ते कट करून ठेवा. म्हणजे नेहमी जेव्हा आपण लीफचं हे घेतो ना, तेव्हा तुम्हाला फक्त ते जे सॅम्पल कट केलेलं आहे ते ठेवायचं आणि ड्रॉ करायचं. इझी जाईल म्हणून सांगते की तसं पण एक पद्धत आहे की जर का तुम्हाला ड्रॉ करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट तसं करा. आणि आता पुढे तर आपण बघणारच आहोत की ट्रेसिंग कशी करायची, मोठमोठ्या डिझाईन किंवा म्हणजे छान प्रकारच्या डिझाईन कशा काढायच्या, त्या कशा ट्रेस करायच्यात, हेच काही आपण सर्व आता हळूहळू एक एक गोष्ट शिकणार आहोत. हे बघा, इथे मी आता हे लीफ ड्रॉ करून घेतलं आहे छान प्रकारे. आणि इथे आता ही जी जरदोशी आहे ती आपल्याला अशी एकसारख्या साईजने कट करून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी आता एक छोटीशी हे थोडी मोठी साईजची जरदोशी कट करून घेतली आहे. सगळ्यात पहिले ही मी जरदोशी आता इथे फिक्स करून घेणार आहे. मग आपल्याला इथून मेजरमेंट घेऊन सगळ्या जरदोशी आपण कट करून घेऊयात. एक अंदाज भेटेल आपल्याला. तसं चला तर सगळ्यात आधी आपल्याला ना ह्या गोल्डन थ्रेडला एंड नॉट द्यायची आहे नेहमीप्रमाणे आणि आपली ही जरदोशी फिक्स करायची आहे. हे बघा, इथे आता मी ह्या निडलमध्ये ही जरदोशी घेते आहे या प्रकारे. आता इथून मी हे बघा अशा प्रकारे खालून थ्रेडवर काढून घ्यायचा. परत थोडीशी जरदोशी पॅक म्हणजे खाली सोडायची आणि परत इथून एक हुक काढून घ्यायचं. हे बघा, इथं हुक काढून परत थोडीशी जरदोशी बाहेर म्हणजे खाली सोडायची. परत एक हुक घेऊन ते आपलं हुक जी आपल्या निडलमध्ये जरदोशी आहे त्यातून बाहेर काढायचं. हे बघा अशा प्रकारे हे जरदोशी फिक्स करून घेतली आहे. जर का कुणाला अशी लावता नसेल तर त्यांनी काय करायचं, कट करून सुद्धा लावू शकतात. थोडी कट करायची मग लावायची, परत थोडी कट करायची परत लावायची, असं पण करू शकतात. आता आपण इथे काय करणार आहे, आता असं इथे असं आपण मेजरमेंट घ्यायचं. मेजरमेंट म्हणजे छोटी मोठी होऊ नये यासाठी, आणि किती लागते त्याप्रमाणे कट करून घ्यायची. हे बघा आता अशी. आता इथून कटरनी हे कट करून घ्यायची अशी.
अशा प्रकारे हे बघा, इथे अशा प्रकारे मी एकसारख्या जरदोशी कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला अजून लागला तर आपण अजून कट करून घेऊया. आणि इथे आता एक एक जरदोशी घेऊन फिक्स करायची आहे आपल्याला. इथे बघा, आता इथून मधोमध आपला खालचा थ्रेडवर काढून घ्यायचा. आणि एक जरदोशी इथे फिक्स करायची. हे बघा, असं मी निडलमध्ये एक जरदोशी घेतली आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि इथे एक चेन स्टिच देऊन छोटीशी एक चेन स्टिच द्यायची, जेणेकरून इथे आपली ही जरदोशी पॅक होऊन जाते. परत इथे एक हे करून मी थ्रेडवर घेऊन इथे लॉक करून घेत आहे. हे बघा, आता परत एक जरदोशी घेऊन मला तिथे फिक्स करायची. आणि इथे याच्या मधोमध हा थ्रेड थोडासा हुक केला आहे आपलं मोठं काढायचं. आणि इथे बरोबर मधोमध अशी फिक्स करायची. हे बघा, या पद्धतीने हे बघा, परत एक जरदोशी घेतली आहे. काय होतं, हे स्प्रिंग असल्यामुळे कधी कधी आहे ना, आपल्या हे समोरचं जे नोक आहे ना त्याच्यामध्ये अटकतो. त्याच्याने सावकाश पद्धतीने करायचं. हे बघा, बरोबर त्याच्याच खाली मिडल लाईनला आपली स्टिच आली पाहिजे. परत वरती पण जे आपण हे करणार आहे चेन स्टिच पॅक, ते पण बरोबर जी आपण लाईन ड्रॉ केली आहे त्याच्यावरच करायची, म्हणजे शेपनुसार आपले बरोबर येत असतं. हे बघा अशा प्रकारे. खूप सुंदर असं हे लिप दिसतं जरदोशीचं. सावकाश पद्धतीने करायचं, पण फिनिशिंग सहित करायचं. हे बघा. आणि ह्या कट करताना आहे ना एकसारखं कट करायच्या, म्हणजे ते छान प्रकारे आपलं येतं, म्हणजे लहान मोठे होत नाही. फिनिशिंग पण मग एकदम सुंदर येते अशी. हे बघा, आता आपली वन साईड किती सुंदर अशी दिसत आहे, एकसारखी पूर्ण दिसत आहे.
हे बघा, आता इथे काय करायचं, पॅक करून घ्यायचं एक साईड. हे बघा, इथे परत आता वरती इथे आपण थ्रेड काढून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे. परत एक जरदोशी घेतली आहे. परत इथे मधोमधच ती पॅक करायची. प्रत्येक ठिकाणी एक छोटीशी चेन स्टिच द्यायची, जेणेकरून ते आपली जरदोशी जी आपण फिक्स करत आहे ती लॉक होत जाते आणि हलत नाही. हे बघा, अशा प्रकारे. छान अशा एका बाजूला एक न गॅप सोडता फिक्स करायची. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, आपलं किती सुंदर असं लीफ तयार झालं आहे. बघा किती छान आणि किती सुंदर असं दिसतं. तुम्ही असं मध्ये सुद्धा हे लावू शकता. मध्ये असं सुद्धा इथे एक दांडी लावल्यासारखी लावू शकतात आपण. लावूयात आपण पण. असंही लीफ खूप सुंदर दिसतं. आपण फिलिंग करताना असंही लीफ करू शकतो, किंवा मी जे आता तुम्हाला सांगते मधोमध आपण एक जरदोशी पण लावू शकतो. ते पण एक टाईप होतो. आपण तसं मी तुम्हाला ते पण लावून दाखवते. हे बघा, आता इथं मधोमध मी थ्रेड वर काढते. हे बघा, आणि आपली ही जरदोशी सोडते आणि खाली अशी पॅक करून टाकायची आणि एंड नॉट देऊन टाकायची. हे बघा, किती सुंदर असं आपलं हे जरदोशीचं लीफ रेडी झालं आहे.
हे खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आणि जेव्हा आपण जरदोशीचं वर्क करतो ना तेव्हा ते डिझाईन इतकी सुंदर दिसते ना, खूप सुंदर. म्हणजे इवन आपलं हे जे शुगर बीड्स आहेत त्याच्यापेक्षा सुंदर हे जरदोशीचं वर्क दिसतं. म्हणजे मला तर जरदोशीचं वर्क खूप आवडतं आणि एकदम काही नाही, सोपं आहे. आता बघा मी तुम्हाला किती छान आणि किती सोप्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं आहे आणि किती हळूवारपणे आपण केलं आहे, तर किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. बघा तुम्ही पण ट्राय करून. काही नाही, खूप सुंदर असं लीफ तयार होतं. हे काही नाही, फक्त जरदोशी कट करताना हे लक्षात ठेवायचं की जरदोशी हे एकसारखी कट झाली पाहिजे आणि हळूवारपणे करायचं. कारण की काय होतं, हे स्प्रिंग असते, बारीक जरी स्प्रिंग असले ना तरी पण ती कधी कधी निडलमध्ये अटकते आणि निडलमध्ये अटकली की ते अशी म्हणजे ताणल्या जाते. ताणल्या गेली की ती फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. काही नाही, स्लो हळूवारपणे एक एक जरदोशी घ्यायची. ॲट ए टाईम 2-3 पण घ्यायच्या नाही, कारण की त्यामुळं काय होतं, एकमेकात अटकतात आणि फिनिशिंग आपली व्यवस्थित येत नाही. म्हणून करताना स्लो सावकाशपणे करायचं आहे. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये अशा छान नवीन डिझाईन घेऊन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर द वॉचिंग.